वळूया पुढील बातमीकडे। शिवसेना फुटीच्या सुनावणीला आता पुढची तारीख देण्यात आली आहे। गुरुवारच्या सुनावणीत नेमकं काय घडलंय पाहूयात। एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये ऐतिहासिक बंड करत अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले। यानंतर ठाकरे सेना आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हावरून जोरदार वाद सुरू आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली। ठाकरे सेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे सादर करण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणलं। तसंच उद्धव ठाकरेंनीच 2018 मध्ये एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती केल्याचंही सिब्बल यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणी आता 4 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे। दरम्यान कपिल सिब्बल यांनी कसा युक्तिवाद केला त्यावर एक नजर टाकूयात। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्र हाती घेतली असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात म्हटलं। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलेली निवडणूक ही जिंकलेली आहे। त्यावेळेस सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या सहीनं एबी फॉर्म घेऊन जिंकले होते। मवियाच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य म्हणून मंत्री झाले असंही युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी म्हटलं। विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झालं, त्याचा फटका मवियाला बसला। यानंतर 31 आमदार अचानक गुवाहाटीला रवाना झाले आणि शिवसेनेत फूट पडली। निघून गेलेल्या आमदारांनी एक ठराव केला आणि अध्यक्षांना तो ठराव पाठवला। अध्यक्षाने राज्यपालांना तो ठराव पाठवला आणि राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला। हे सर्व फक्त आमदार आहेत, ते राजकीय पक्ष नाहीत असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात म्हटलं। जर या प्रकरणी सुनावणी झाली असती तर हे सरकार स्थापन झालं नसतं असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। कोणीतरी एका चिन्हावर निवडून येतं आणि दुसऱ्या पक्षात जातं। पश्चिम बंगाल आणि अन्य प्रकरणांमध्ये हेच घडलेलं आहे अशी ही उदाहरणं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये मांडली आहेत। असं होत राहिलं तर पक्षप्रमुख पद आणि त्यांच्या आदेशांना काय अर्थ उरतो असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर ज्येष्ठ कायदेतज्ञ नितीन सातपुते यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात। कपिल सिब्बल उद्धव ठाकरे गटाचे वकील म्हणून त्यांनी जो युक्तिवाद केला त्यावेळी त्यांनी ह्या गोष्टी मांडल्या आहेत की उद्धव ठाकरे गट फुटून शिंदे गट जो स्थापन झाला तो गट होता किंवा तो कुठलाही पक्ष नव्हता। तर ह्या गटाला कधीही मान्यता देऊ नये आणि त्यामुळे यांची ही मान्यता किंवा यांनी जे सरकार स्थापन केलं होतं ते रद्द करावं आणि या संदर्भाची याचिका होती। त्यामुळे असं जर गट स्थापन झाला किंवा यांनी कुठला पक्षामध्ये प्रवेश केला तर त्यांना अँटी डिफेक्शन लॉ हा लागू होतो आणि त्यामुळे या संपूर्ण कायद्याच्या ह्या तरतुदीच्या आधारे यांनी जी शपथ घेतली होती मुख्यमंत्री म्हणून किंवा सरकार स्थापन केलं होतं हे संपूर्ण सरकार हे बेकायदेशीर होतं, इलिगल होतं आणि अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन होतं, असंविधानिक होतं म्हणून ते डिक्लेअर करा। या संदर्भाचा काल युक्तिवाद झालेला आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने युक्तिवाद ऐकून काही दिवसात आता ही सुनावणी टाळली आहे। आता पुढे पाहणं महत्त्वाचं ठरेल की सुप्रीम कोर्ट यावरती काय निकाल देते।